नमस्कार, मी प्राची मराठे. पुणे दर्पण न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकांचे लोकार्पण. स्त्रियांच्या नजरेतून जगाकडे पाहून साहित्याची निर्मिती हे महिला साहित्याचे वैशिष्ट्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं मत. आता 7 नंतरही मिळणार पार्सल. रेस्टॉरंट चालकांना पालिकेचा दिलासा. आणि अभ्यासिका सुरू करण्यास परवानगी द्यावी. MPSC स्टुडंट राईट्सची शासनाकडे मागणी. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 14व्या वित्त आयोगांतर्गत खरेदी केलेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून या रुग्णवाहिका सेवेत दाखल होत आहेत. पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून या रुग्णवाहिका सेवेत दाखल होत आहेत. विधान भवन प्रांगणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाम मृद व जलसंधारण मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार चेतन तुपे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे जिल्हा परिषदेने संकटाच्या काळात कायम मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या संकटातही रुग्णवाहिका देऊन ग्रामीण भागातील रुग्णांना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोरोनाच्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत घरोघरी आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. टाटा मोटरच्या SCV प्रॉडक्ट लाईनचे उपाध्यक्ष विनय पाठक यावेळी म्हणाले, टाटा विंगर प्लॅटफॉर्म हा खूपच वैविध्यपूर्ण आहे आणि अनेकविध उपाययोजनांसाठी अत्यंत अनुकूल आहे. हा देशातील सर्वात यशस्वी रुग्णवाहिका प्लॅटफॉर्मपैकी एक आहे आणि आतापर्यंत हजारो जणांचे प्राण वाचवण्यात या प्लॅटफॉर्मने मदत केली आहे. BS6 स्वरूपात या वाहनाचे मूल्य आणखी वाढले आहे आणि ते रुग्णांच्या वाहतुकीसाठी आदर्श वाहन झाले आहे. कोविड-19शी लढा देण्याच्या देशाच्या प्रयत्नात टाटा मोटर्सही सहभागी आहे आणि सर्वांना अधिक चांगली व जलद आरोग्य सेवा पुरवण्यात सरकारला मदत करण्याचा निश्चय आम्ही केला असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनाचं संकट आहे, आपल्याला अशा प्रकारचे मोठे कार्यक्रम घेता येत नाही. कार्यक्रमाला मर्यादा आहे. आताच मुख्यमंत्र्यांची पुणे विभागाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चालू आहे आणि अशा या सगळ्या संकटाच्या काळामध्ये कोरोनाचा मुकाबला करत असताना सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाचा मुकाबला करण्याची गरज आहे. पुणे महानगरपालिका त्यांच्या वतीनं काम करते, पिंपरी चिंचवड करते, ग्रामीण भाग करतोय. फार मोठ्या प्रमाणावर बाधितांची संख्या आपल्याला पाहायला मिळालेली आहे. प्रत्येकाला त्याच्यातनं साहित्य मंजिरी या डिजिटल महिला साहित्य संमेलनास आज सुरुवात झाली. या महिला साहित्य संमेलनाचे आयोजन स्त्री आधार केंद्र मुंबई, मराठी पत्रकार संघ आणि महिला आर्थिक विकास महामंडळ या संस्थेतर्फे करण्यात आले. साहित्य मंजिरी या संमेलनाचे उद्घाटन संमेलनाच्या अध्यक्षा प्रख्यात लेखिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते झाले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे या स्वागताध्यक्ष होत्या. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन संमेलनाच्या अध्यक्ष प्रख्यात लेखिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या स्वागताध्यक्षा होत्या. तसंच मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष श्रीमती ज्योती ठाकरे या मान्यवरांचा देखील उद्घाटन सत्रात सहभाग होता. सर्वांच्या सहभागातून साहित्याचा विकास होणे आवश्यक असल्याचे डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. स्त्रियांच्या नजरेतून जगाकडे पाहून महिला साहित्याची निर्मिती झाली. आता शाश्वत विकासाची उद्दिष्टे आणि बीजिंग +25 वर्ष याबाबतही त्यांनी महिलांचे बदलते वास्तव व विकासावर आपले विचार प्रकट केले. महिलांचा विकास हा सर्वांच्या साथीने आणि सर्वांच्या बरोबर होणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक असणारी इच्छाशक्ती महिलांच्या मध्ये आपण निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. स्त्री आधार केंद्र मुंबई मराठी पत्रकार संघ व महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी आयोजित केलेले हे पहिलेच डिजिटल महिला साहित्य संमेलन आहे. हे पहिले डिजिटल साहित्य संमेलन डॉक्टर गोरे यांच्यावर राहील असे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी सांगितले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती उत्तरा मोने यांनी केले. नमस्कार. सगळ्यात प्रथम आजच्या आपल्या डिजिटल माध्यमातून
आपण जे साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन घेतोय, त्याच्यामध्ये स्वागताध्यक्ष या नात्याने, विधान परिषदेचे उपसभापती या नात्याने आपलं सगळ्यांचं स्वागत करताना मला अतिशय आनंद होतो आहे. महिलांचं साहित्य, ज्या ज्या वेळेला महिलांनी कुठलाही वेगळा कार्यक्रम घेतला जातो, त्यावेळेला महिलांचं वेगळं कशासाठी हा प्रश्न फार पूर्वी विचारला जात होता, ज्याची उत्तरं देण्यामध्ये दशकं गेली. इतकंच नव्हे तर काही वेळेला स्त्रियांचं वेगळं काही नको असं स्त्रियांना पण वाटत होतं आणि एकूणच सार्वत्रिक व्यासपीठावरतीच महिलांनी स्वतःचं म्हणणं मांडून गुणवत्तेच्या आधारावरती जावं, स्त्रीत्वाचं नाणं अशा पद्धतीने साहित्याच्या दरबारात कशासाठी, याच्यावरती देखील बऱ्याच चर्चा झालेल्या आहेत. महिला साहित्य संमेलनं जेव्हा सुरुवातीच्या काळात झाली, मला आठवतंय की ते साहित्य संमेलनांमध्ये काही आशा बगे यांनी साहित्य संमेलन घेतलेलं होतं. बेळगावला मंथन व्यासपीठ 1988 पासून सातत्याने महिलांची साहित्य संमेलनं घेत आहे. नीरजा आणि आम्ही नागपूरला महिला साहित्य संमेलन झालं त्यालाही उपस्थित होतो आणि तिथेही खूप चांगल्या प्रकारे स्त्रियांनी स्वतःला व्यक्त केलेलं होतं. अनेक वेळेचे काही ज्याला आपण म्हणू की ऐतिहासिक स्वरूपाचे वाद किंवा संवाद असे आहेत की महिला म्हणून स्त्रीला वेगळी अनुभूती असते का, महिलेचे प्रश्न पुरुष साहित्यिक लिहू शकत नाही का, नेहमीचे विचारले जाणारे प्रश्न आहेत. किंबहुना मी तर असंही म्हणेन की महिला साहित्य संमेलन घ्यावं का घेऊ नये याच्यावरती आता उघड कोणी फार बोलण्याचं नाही हे करत, धाडस करत असं म्हणेन मी. परंतु स्त्रियांनी स्वतःला व्यक्त जसं केलंय तसं पुरुषांनी पण स्त्रीचा प्रश्न आणि दुःख तसंच ताकदीने मांडलेलं आहे, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की साहित्याचा आविष्कार जो होतो तो अनुभवाने जसा होतो तसं ते एक सर्जनशील पाऊल असतं. विशेषतः विजयाताई राजाध्यक्ष साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष असताना त्यांनी फार तपशिलामध्ये जाऊन स्त्रीवादी साहित्य, स्त्रीवादी दृष्टिकोन, साहित्यातला त्याचा आविष्कार याच्यामध्ये खूप तपशीलवार विश्लेषण केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की जरी त्या स्त्रियांच्या चळवळीचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या कोणी कार्यकर्त्या नसतील तरी त्यांनी साहित्यिक दृष्टिकोनातून त्याची खूप चांगली समीक्षा केलेली आहे. याखेरीज मी असं म्हणेन की अनेक मान्यवर जे कवी होऊन गेले त्यांनी जसं स्त्रीचा प्रश्न मांडलेला आहे त्याचबरोबर उत्तरांनी जो एक संपूर्ण आढावा घ्यायचा प्रयत्न केला. आणि मंगलाताई गोडबोले इथे आहेत. मंगलाताई, तुम्ही विनोदी साहित्याच्या क्षेत्रामध्ये स्त्रियांच्यावरचे विनोदाच्या पलीकडे जाऊन त्या विनोदाच्या वरती एक स्त्रियांच्या नजरेतून जगाकडे पाहूया, हे बीजिंग विश्व महिला संमेलनातलं जे वाक्य होतं ते प्रत्यक्षात त्याचा एक अतिशय कलात्मक असा आविष्कार केलेला आहे. आणि त्याच्यामुळे तुमचं एक वेगळं जसं स्थान आहे साहित्यामध्ये, त्याचबरोबर आजच्या आलेल्या आपल्या सगळ्या ज्या पॅनेलिस्ट आहेत, आजच्या ज्या सगळ्या संवादाची भूमिका निभावणाऱ्या आपल्या मैत्रिणी आहेत, ज्याच्यामध्ये रोहिणी निनावे, राही भिडे, वैजयंती कुलकर्णी आपटे, मोनिका गजेंद्र गडकर, त्याचबरोबर उद्या ज्यांचं कवी संमेलनात भाग सगळा असणार आहे त्याच्यामध्ये त्या आपल्या सगळ्या मैत्रिणी आणि आपले आजचे सहसंयोजक सगळे ज्योती ठाकरे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नरेंद्र वाबळे, प्रकाश कुलकर्णी, पत्रकार संघाचे, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानीन, सगळ्यांचं स्वागत करीन. पण इथे मला दोन गोष्टी स्पष्ट कराव्याशा वाटतात की एक विधान परिषदेची उपसभापती म्हणून ज्याला मार्च महिन्यामध्ये आम्ही हे संमेलनाचं योजना आखली होती, त्याच्यानंतर कोविडचा प्रादुर्भाव जास्त सुरू झाला आणि आपल्याला अधिवेशन संपवावं लागलं आणि मग अशा वेळेला जाहीर कार्यक्रम कुठलेच करता येत नाही आहेत म्हटल्यावरती हे आपल्याला थोडं पुढे ढकलावं लागलं. आपला त्यावेळेला महिला साहित्य संमेलनाचा अजून एक हेतू होता तो म्हणजे 8 मार्च हा महिला दिन होता, त्या निमित्ताने पण एक आपल्याला कार्यक्रम घ्यायचा होता. त्याखेरीज 25वं जे विश्व महिला संमेलन डेटिंगला 25 वर्ष त्याला होत आहेत. 1995 पासून 2020 पर्यंत 20 वर्ष होऊन 25 वर्ष झाली आता. आणि त्या संमेलनामध्ये महिला सक्षमीकरणामध्ये शांतता, समानता, विकास आणि मैत्री या सगळ्या मुद्द्यांवर जसं स्त्रियांनी कायद्यामधून स्वतः व्यक्त केलं, आरोग्यविषयक जाणीवातून व्यक्त केलं, तसं साहित्यातून सुद्धा स्त्रियांनी जसं व्यक्त केलं, तसं नाटकांच्या मधून, कवितांच्या मधून, पत्रलेखनांच्या मधून, चित्रपटांमधून, सर्व कलांमधून स्त्रिया स्वतःला व्यक्त करत होत्या. जसं स्त्रियांनी व्यक्त केलं तसंच समाजातले जे जे घटक परिघावर होते त्यांना स्वतःला व्यक्त केलेलं आहे. आणि या सगळ्या वैश्विक संमेलनात सुद्धा मी एक चित्र पाहिलं की वेगवेगळ्या वेशभूषा, वेगवेगळ्या केशभूषा केलेल्या महिलांचे मला 2 वैशिष्ट्य दिसले. एक म्हणजे विनोद हे त्यांच्या प्रत्येक शैलीचा भाग असतो आणि त्याच्यामध्ये
अगदी म्हणजे मला त्याचं उदाहरण सांगेन की अगदी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कॅन्टीनमध्ये एखाद्या बाईनी वाढून घेतलं स्वतःला जास्त जेवण, चिकनचे पीसेस बराबर घेतले किंवा तर ती एक आफ्रिकन मुलगी अगदी अगदी डोळ्याने खून करून म्हणायची, आय हॅव बिहेव्ड लाईक अ मॅन. अशा हो. पद्धतीने एक विनोद करणं या सगळ्या गोष्टींच्या वरती. हे जसं होतं बाबा तुमच्याबद्दल बोलले नाही, वाईट वाटून घेऊ नका, प्रवृत्तीबद्दल म्हणणं. आणि दुसरं जेव्हा महिलांच्या बैठका होतात, तर त्या महिलांच्या बैठकामध्ये शेवटी गाणी किंवा त्यांच्या सगळ्या कहाणी ऐकल्यावरती हृदयस्पर्शी असं भावनाप्रधानता, पॅशनेट होऊन बोलणं हे जसं आहे, तसं त्याचं आकडेवारीतून विश्लेषण करणं हे देखील महिला काही गेल्या 15-20 वर्षामध्ये शिकल्या. आणि त्याच्यामधून स्त्रियांचं अदृश्य श्रम किती आहे हे देशोदेशीच्या सरकारांना जाणीव करून देऊन त्यानुसार स्त्रियांच्या विकासासाठी निधीची उपलब्धता करून दिली पाहिजे, इतका त्या विषयाचा संशोधनाचा संबंध आहे. पार्सल टेक अवे सेवा देणारी रेस्टॉरंट आता सायंकाळी 7 नंतरही खुली राहणार आहेत. या संदर्भात पुणे महापालिकेतर्फे लवकरच आदेश काढण्यात येणार आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे एकटे राहणारे विद्यार्थी व नोकरदार वर्गासह शहरात कार्यकाळानंतर येणाऱ्या प्रवाशांच्या पोटपूजेची मोठी सोय होणार आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे एकटे राहणारे विद्यार्थी व नोकरदार वर्गासह शहरात सायंकाळनंतर येणाऱ्या प्रवाशांच्या पोटपूजेची मोठी सोय होणार आहे. कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे शहरातील रेस्टॉरंट गेल्या 6 महिन्यांपासून बंद आहेत. त्यांना केवळ पार्सल आणि टेक अवे सेवा देण्यास मुभा दिली आहे. त्यातून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने रेस्टॉरंट चालक प्रचंड अडचणीत आले आहेत. महापालिकेकडून सध्या लॉकडाऊनच्या वेळांचे काटेकोरपणे पालन केले जात असून त्यामध्ये महापालिकेचे कर्मचारी सायंकाळी 7 वाजल्यानंतर सुरू असलेली रेस्टॉरंट बंद करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन रेस्टॉरंटला पार्सल टेक अवे सेवा देण्यास रात्री 11 पर्यंत मुभा द्यावी अशी मागणी केली. त्याला महापालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन संबंधित विभागाला सूचना करण्याचे आश्वासन दिल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी सांगितलंय. हॉटेल व्यावसायिकांनी केलेली मागणी आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता सायंकाळी 7 नंतर पार्सल टेक अवे सेवा देणारी रेस्टॉरंटची सेवा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येणार आहे. याबाबतचे स्वतंत्र आदेश काढण्यात येतील असं महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी म्हटलं आहे. नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक घोषित करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अभ्यासिका बंद आहेत. देशात आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये आता अनलॉकच्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शासनाने आता सर्व अभ्यासिका सुरू कराव्या अशी मागणी MPSC स्टुडंट्स राईट्सच्या वतीने करण्यात आली आहे. नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अभ्यासिका बंद आहेत. देशात आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये आता अनलॉकच्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शासनाने आता सर्व अभ्यासिका सुरू कराव्यात अशी मागणी MPSC स्टुडंट राईट्सच्या वतीने करण्यात आली आहे. सध्या अनलॉकमुळे हळूहळू सर्व यंत्रणा सुरू करण्यात येत आहे. शासनाने अनलॉकमध्ये आत्ता तरी अभ्यासिका सुरू करण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. कारण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अभ्यासासाठी आता कालावधी खूप कमी उरलेला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व विद्यार्थी आपल्या गावी गेले आहेत. त्यांचे अभ्यासाचे सर्व साहित्य हे पुण्यात अडकले आहे. यामुळे या विद्यार्थ्यांसमोर अभ्यास कसा करायचा हा प्रश्न उभा राहिला आहे. विद्यार्थी गेल्या 2 ते 3 वर्षापासून या परीक्षेची तयारी करत आहेत. आता यांच्यासमोर अवधी खूप कमी असल्यामुळे शासनाने अभ्यासिका सुरू करण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून यासाठी विशेष नियमावली तयार करावी अशी मागणी MPSC स्टुडंट राईट्सचे अध्यक्ष महेश बडे यांनी केली आहे. नमस्कार. कोरोनाच्या परिस्थितीमुळे पुण्यामध्ये आज जर आपण बघितलं तर जवळपास स्पर्धा परीक्षेच्या विषयामध्ये ज्या काही अभ्यासिका आहेत तर या सर्व जवळपास बंद आहेत. पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 500 ते 600 अभ्यासिका ह्या पुण्यामध्ये आहेत आणि अजून त्याला शासनाने परवानगी दिलेली नाही. पुढच्या महिन्यामध्ये राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे. नोव्हेंबरमध्ये संयुक्त परीक्षा आहे. या 2 महत्त्वाच्या परीक्षा या असल्या कारणाने आज विद्यार्थी अभ्यासिका बंद असल्यामुळं ते पुण्यासारख्या ठिकाणी किंवा महत्त्वाचे औरंगाबाद असेल, कोल्हापूर असेल या शहरासारख्या ठिकाणी ते येऊ शकत नाहीयेत आणि त्यांना घरीच बसून अभ्यास करावा लागतोय. आणि याचं जर आपण पाहिलं तर MPSC स्टुडंट राईट्स असेल किंवा अभ्यासिका असोसिएशन असेल तर यांनी मुख्यमंत्री, पुण्याचे आयुक्त असतील, महापौर असतील यांना वारंवार निवेदन दिलेले आहेत की अभ्यासिका चालू करण्यासाठी परवानगी द्या. इतर क्षेत्रामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत तर हे क्षेत्र तुम्ही का बंद ठेवले? जर अभ्यासिकांना परवानगी दिली तर याच्यावरती असणारी अर्थव्यवस्था ही कुठेतरी
सुरळीतपणे सुरू व्हायला मदत होऊ शकते. जर मुलं आली, अभ्यासिका जर सुरू झाल्या तर वसतिगृह सुरू होतील, मेस चालू होतील, टी कॉर्नर असेल, ब्रेकफास्ट कॉर्नर असेल, पेपरवाले असेल, त्याच्यानंतर लॉन्ड्रीवाले असेल, तर हे सगळे एक अर्थव्यवस्था जी ह्याच्यावरती डिपेंड आहे तेही कुठेतरी सुरू व्हायला मदत होईल. त्यामुळे एमपीएससी स्टुडंट राईट्सच्या वतीनं शासनाला त्यासोबत पुण्याचे जे आयुक्त साहेब त्यांना विनंती करण्यात येते की आपण विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन आणि हे सगळी अर्थव्यवस्था जी कोलमडलेली आहे याचा देखील विचार करून आपण अभ्यासिका सुरू करण्यासाठी परवानगी देणार. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज. डॉक्टर नवनीत मानधनी सरांचे एम्बिशियस कॉमर्स क्लासेस 11वी-12वीच्या बॅचेस जोरात सुरू. फक्त 15,000 रुपयात सर्व विषय. एम्बिशियस क्लासेस. नागरिकांच्या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याबरोबरच वेळेची बचत होण्याच्या दृष्टीने चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम गतीने मार्गी लावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी केल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी 8 वाजल्यापासून पुणे जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी विभागीय आयुक्त सौरव राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक HD चिटणीस, सैन्य दल तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नागरिकांच्या सोयीसाठी चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी पुरवला जाईल. तथापि दोन्ही महापालिका व महसूल विभागाने भूसंपादनाची कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच या परिसरातील सुशोभीकरणाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या परवानग्या महापालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मिळवून द्याव्यात. चांदणी चौकाची सुधारणा करण्याच्या कामात अडचण येऊ नये यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी यावेळी केल्यात. नाशिक रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नाशिक फाटा ते मोशी रस्ता रुंदीकरण काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे सांगून या मार्गावरील मेट्रोचा समावेश करण्यात येत असल्यामुळे त्या अनुषंगाने भूसंपादनासह अन्य कामे जलद गतीने पूर्ण करावीत असेही ते म्हणाले. माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या आरोग्य मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा. मोहीम प्रभावीपणे यशस्वी करा असं आवाहन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केलं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता महाराष्ट्र राज्य शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान हातामध्ये घेतले आणि त्याच अनुषंगाने आपण मावळ तालुक्यामध्ये मागच्या मंगळवारी लोणावळा खंडाळा या शहरातून सुरुवात केली. उद्या मंगळवारी आपण ग्रामीण भागातील काही ग्रामपंचायती व बुधवारी वडगाव, गुरुवार तळेगाव दाभाडे, शुक्रवारी किंवा शनिवारी देहूरोड अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यामध्ये आपण प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीची कोविड-19ची तपासणी करण्याकरता सुरुवात केलेली आहे. लोणावळ्यामध्ये आपण कोरोनाची तपासणी करत असताना जे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, प्रत्येकानं आपली तपासणी करून घेतली. अशाच पद्धतीनं ग्रामीण भागातील नागरिक किंवा शहरी भागातील नागरिक येत्या काही दिवसामध्ये जे आपली तपासणी होणार आहे त्यामध्ये देखील आपण सर्वांनी सहभाग नोंदवा अशी आपल्याला मनापासून विनंती करतो. जेणेकरून आज जे पॉझिटिव्ह पेशंट आपल्याला आढळतील यांच्यावरती लगेच उपचाराची देखील आपल्याला व्यवस्था करून त्यांना उपचार देता येतील. ही चेन तोडण्यामध्ये आपल्याला सहकार्य होईल आणि ह्याच अनुषंगाने आपण सर्वांनी मदत करावी, आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी आपल्याला विनंती करतो. या अभियानामध्ये मावळ तालुक्यातील डॉक्टर्स, नर्स, आशा वर्कर, शिक्षक, त्याचबरोबर सामाजिक संस्थेमधील काही स्वयंसेवक हे देखील पुढाकार घेऊन काम करतायत. हे अभियान आपल्याला यशस्वी करायचे, आपल्याला कोविड-19वरती मात करायची आणि याकरता आपण सर्वांनी सहकार्य करावं एवढीच आपल्याला विनंती करतो. आपल्या घरामध्ये येऊन प्रत्येक व्यक्ती तपासणी करत असताना आपल्याला कुठलाही आजार असला, कुठलाही त्रास असला तर लपवू नका, आपण निर्भीडपणे पुढे या. आपल्याला उपचार देणं, आपल्याला मोफत सुविधा देणं, आपल्याला ज्या ठिकाणी उपचाराची आवश्यकता आहे ती उपलब्ध करून देणं ही राज्य शासनाची आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमची सर्वांची असणार आहे. त्यामुळे आपण निश्चिंत राहावं. आपण या अभियानामध्ये
सहभागी होऊन आपली तपासणी करून घ्या, एवढीच आपल्याला मनापासून विनंती करतो. धन्यवाद. यंदाचा गणेशोत्सव साजरा करणाऱ्या लाखो पुणेकरांना डॉक्टर्स, पोलीस व पालिका प्रशासनाच्या अतुलनीय कामगिरीला पुनीत बालन स्टुडिओज निर्मित आणि महेश लिमये दिग्दर्शित पुनरागमनायच गणेशोत्सव 2020 एक उत्सव मनात राहिलेला या जनहितार्थ तयार केलेल्या डॉक्युड्रामामधून सॅल्यूट करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात एक प्रकारचे मंतरलेले, भारावलेले वातावरण बघायला मिळते. दरवर्षी जगभरातील गणेश भक्त, पर्यटक गणेशोत्सव अनुभवण्यासाठी शहरात येतात. गणरायांच्या आगमनाचा जल्लोष, आनंद गणेश भक्तांच्या मनात जेवढा असतो त्याहून अधिक उत्कट भावना श्रींच्या विसर्जन मिरवणुकीत दिसतात. 2020 वर्ष मात्र या आनंदोत्सवाच्या 129 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच अनेक बाबींसाठी अपवादात्मक राहिले. ते कोरोना विषाणूच्या संकटामुळे. या संकट काळात अतिशय संयमाने उत्सव साजरा करणाऱ्या लाखो पुणेकरांना डॉक्टर्स, पोलीस व पालिका प्रशासनाच्या अतुलनीय कामगिरीला पुनीत बालन स्टुडिओज निर्मित आणि महेश लिमये दिग्दर्शित पुनरागमनायच गणेशोत्सव 2020 एक उत्सव मनात राहिलेला या जनहितार्थ तयार केलेल्या डॉक्युड्रामामधून सॅल्यूट करण्यात आला आहे. या डॉक्युड्रामासाठी पुण्याचे पोलीस सहआयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सार्वजनिक मांडवांच्या झालरी लागल्या नाहीत म्हणून काय झालं? आपुलकीची तोरणं तर बांधली गेली यंदा. ढोल ताशाचा गजर निनादला नाही म्हणून काय झालं? सामाजिक भानाचा डंका निनादला यंदा. खिरापत आणि प्रसाद घेणारे हात यंदा मदत करायला पुढे सरसावले. अन बघता बघता माणुसकीचे जिवंत देखावे निर्मनुष्य रस्त्यातही उभे राहिले. हे सारं तुम्ही केलं, हेतूमधलं पावित्र्य कृतीमध्ये आणून. मिरवणुकीत जसा कार्यकर्ता बदलतो पण ध्वज खाली ठेवला जात नाही, तसा हा आपुलकीचा ध्वज तुम्ही नाचवलात, उंच उंच नेलात. कालपर्यंतचे कार्यकर्ते योद्धे झाले ते यंदा. पोलिसांच्या खाकीला मायेचा मौसूदपणा असतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं यंदा. मिरवणूक पुढे घ्यायची शिट्टी ॲम्ब्युलन्सला वाट करून द्यायला वाजली यंदा. पालिकेचे कर्मचारी 2 हातात 8-8 हातांची शस्त्र घेऊन या लढाईत आघाडीवर लढले आणि श्रमदेवता ठरले यंदा. डॉक्टर देवदूत होतेच, देव झाले यंदा. म्हणूनच स्टेथोस्कोपमध्येही गणपतीची सोंड साकारल्याचे फोटो व्हायरल झाले ते यंदा. कालपर्यंतचे उत्सवप्रेमी नागरिक जागरूकतेची ताकद झाले यंदा. आणि माणसांच्या रूपानं खरं तर घराघरात बाप्पाच प्रकट झाले यंदा.
पुण्यानं साजरा केलेला हा गणेशोत्सव कायम स्मरणात राहील. कारण एखाद्या शहराचा लौकिक फक्त परंपरा आणि उत्सवांनी वाढत नाही, तो वाढतो हाच उत्सव जबाबदारीनं साजरा करणाऱ्या सश्रद्ध मनांनी. एकत्र येणं महत्वाचं होतंच, पण त्याहून महत्वाचं होतं एकत्र असणं. हेच तुम्ही दाखवून दिलत आपापल्या जागेवरून. घरातलं अंगणच गणेश विसर्जनाचा घाट केलात आणि 10 दिवसांचा आवंढा गिळत शेवटचा हात केलात. पोलीस, डॉक्टर, पालिका प्रशासन आणि पुणेकर यंदा तुमचा निरोप घेताना बाप्पालाही डोळ्यात पाणी आल्या वाचून राहिलं नसेल. विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः. पावसामुळे हिरव्यागार झालेल्या डोंगरदऱ्या खुणावत असल्यामुळे उत्साही गिर्यारोहकांची भटकंती सुरू झाली आहे. ट्रेकिंग कॅम्प ऐवजी नागरिकांनी छोटे गट करून पुण्याजवळील गडकिल्ले डोंगरांवर चढाईला सुरुवात केली आहे. गिर्यारोहक महासंघाने यासाठी एक नियमावली तयार केली आहे. लॉकडाऊनमुळे गिर्यारोहक ट्रेकरची 6 महिन्यांपासून दऱ्याखोऱ्यातील भटकंती बंद झाली होती. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्य सरकारने लॉकडाऊनचे नियम शिथिल करून राज्यात अंतर्गत प्रवासासाठी लागणाऱ्या पासचा नियम वगळला. तसेच हॉटेल रिसॉर्टही सुरू करण्यास परवानगी दिली. पर्यटन सुरू झाल्यामुळे उत्साही गिर्यारोहकांनाही त्यांच्या मोहिमांना हिरवा कंदील मिळाला आहे. पावसामुळे हिरवाईने नटलेल्या डोंगरदऱ्या त्यांना खुणवत आहेत. सिंहगड, राजगड, तोरणा, तामिनी, लोणावळ्यासह पुण्यालगतच्या डोंगरांमध्ये हे ट्रेक झाले आहेत. दरम्यान ट्रेकिंगला सुरुवात केली तरी यापुढील काळात ग्रामस्थ आणि गिर्यारोहकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी गिर्यारोहणाच्या शिस्तीबरोबरच कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने लॉकडाऊन नंतरचे गिर्यारोहण ही नियमावली तयार केली. शहरी लोकांकडून आलेला कोरोना प्रादुर्भाव ग्रामीण भागात वेगाने वाढतो आहे. पर्यटकांमुळे आता तो दुर्गम भागापर्यंत पोहोचला तर गावकऱ्यांना वैद्यकीय सुविधा देखील पटकन मिळणार नाही. अशावेळी या पर्यटक गिर्यारोहकांना प्रवेश द्यायचा का नाही याबद्दल गावकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. किल्ल्यांवर फिरायला जाताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, सुरक्षित अंतराचा नियमही पाळावा, भटकंतीच्या मार्गावर कुठेही मास्क, ग्लोव्ज फेकणे टाळावे, असं आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी केलंय. कोरोनाच्या या संकट काळामध्ये जसं जवळजवळ सर्व ठप्प झालं होतं, तसंच महाराष्ट्रातलं गिर्यारोहण सुद्धा थांबलं होतं. हळूहळू आता परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आणि आपण पाहतोय की हळूहळू लोक बाहेर पडू लागलेत, डोंगरांमध्ये पण जाऊ लागलेत. काही ठिकाणी डोंगर यात्रा, पदभ्रमण लोक करू लागलेत, प्रॅक्टिससाठी करू लागले आहेत, तंदुरुस्तीसाठी लोक जायला लागलेत. पुणे जिल्ह्यामध्ये पण काही ठिकाणी सिंहगडवरती लोक जाऊ लागलेत. पण या सगळ्यांना
मला एक नम्रपणे सांगायचं आहे की होय, हे सगळं करावं लागणार आहे, हळूहळू सगळी सुरुवात करायला लागणार आहे, पण आपल्याला हे खूप काळजीपूर्वक करायचं आहे. शक्यतो गावामध्ये जाणं टाळा, सोशल डिस्टन्सिंगचं पूर्ण भान ठेवा, मास्कचा वापर 100% करा, सॅनिटायझेशन आवश्यक आहे. आणि हे सगळं करताना भान ठेवा की आपल्यामुळं आपण हा आजार कुठे महाराष्ट्रातल्या दुर्गम भागात तर घेऊन जात नाही ना. यासाठी जर तुम्हाला कुठेही थोडा जरी संशय असेल की तुम्ही कुठेतरी आजारी आहात, तुम्हाला ताप आहे, सर्दी आहे, कुठलीही लक्षणं आजाराची असतील, तर कृपया आपलं घर सोडू नका. पर्वतारोहण, दुर्गभ्रमंती, ट्रेकिंग, भटकंती, होय, हे सगळे आपल्या जिव्हाळ्याचे विषय आहेत, अत्यंत जवळचा विषय आहे सगळ्यांच्या. डोंगर भटक्यांच्या, गिर्यारोहकांच्या सगळ्यांचाच मला माहिती आहे, खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. पण तरी या करोना काळामध्ये काळजी घेतलीच पाहिजे आणि ती काळजी घेऊनच आपल्याला हळूहळू पुढे जायचं आहे. राज्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने सर्वच प्रादेशिक विभागातील धरणातील चांगला पाणीसाठा झाला आहे. राज्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या अशा सर्व धरणात सध्या एकूण 82.36% पाणीसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत या साठ्यात 11% वाढ नोंदवली गेली. त्यामुळे कोरोनाच्या संकटात निदान वर्षभराच्या पाण्याचा प्रश्न तरी सुटला आहे. राज्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या अशा सर्व धरणात एकूण 82.36% पाणीसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत या साठ्यात 11% वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात निदान वर्षभराच्या पाण्याचा प्रश्न तरी सुटला आहे. हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचे भाकीत वर्तवले होते. जूनमध्ये पावसाने काही काळ दडी मारल्यानंतर जुलै व ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील 141 मोठ्या धरणात 92% पाणीसाठा झाला. राज्यातील सर्वात मोठे असलेले उजनी धरण 100% भरले असून कोयना धरणातही 99.72% पाणीसाठा झाला आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरणातही 99.77% पाणीसाठा झाला आहे. राज्यातील 258 मध्यम धरणात 75.52% पाणीसाठा झाला आहे. राज्यात 2868 लघु प्रकल्पात मात्र पाणीसाठ्याचे प्रमाण तुलनेत कमी असून त्यात 40.13% पाणीसाठा झाला आहे. मोठे, मध्यम व लघु अशा सर्व धरणातील पाणीसाठ्याचा विचार करता राज्यातील एकूण 3267 धरणातील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता 40,792 दशलक्ष घनमीटर असून 20 सप्टेंबरपर्यंत 33,597 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. हे प्रमाण 82.36% असून गेल्या वर्षी याच काळात 71.5% पाणीसाठा होता. विभागनिहाय पाणीसाठ्याची आकडेवारी पाहता सर्वाधिक 87.95% पाणीसाठा पुणे विभागातील धरणात आहे. औरंगाबाद विभागात सर्वात कमी तरीही 71.79% पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी औरंगाबाद विभागात या काळात अवघा 38% पाणीसाठा होता. हे पाहता यंदा जवळपास दुप्पट पाणी साठले आहे. नाशिक विभागात 84.30%, कोकणात 83.32%, नागपुरात 81.88% आणि अमरावतीत 77.46% पाणीसाठा आहे. उत्कृष्ट खेळाडू निर्माण करण्याच्या दिशेने खेलो इंडिया अंतर्गत पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती शिवाजी क्रीडा संकुलाचे अद्ययावतीकरण करण्याचा निर्णय आज केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने घेतला. महाराष्ट्रासह देशातील अन्य 5 क्रीडा संकुलांचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे. क्रीडा मंत्रालयाच्या खेलो इंडिया या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सिलन्समध्ये देशातील 6 राज्यातील क्रीडा संकुलांच्या अद्ययावतीकरणाचा निर्णय घेण्यात आलाय. यात महाराष्ट्रासह मेघालय, दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव, मध्य प्रदेश, आसाम व सिक्कीमचा समावेश आहे. या वर्षाच्या सुरुवातीस मंत्रालयाने कर्नाटक, ओडिशा, केरळ, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम आणि नागालँड या 8 राज्यातील खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सिलन्स येथील क्रीडा संकुलांची निवड अद्ययावतीकरणासाठी केली होती. याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की खेळाडूंना जागतिक दर्जाच्या उत्तम सुविधा मिळण्याच्या दृष्टीने उचललेले हे सशक्त पाऊल आहे. त्यामुळे येत्या काळात खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये चमक दाखवू शकतील. निवड करण्यात आलेल्या क्रीडा संकुलात सध्या असलेल्या सोयी सुविधा आणि भविष्यात करावयाचे बदल लक्षात घेऊन निवड करण्यात आली आहे. या केंद्रांना विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्याद्वारे नवीन उपकरणे, तज्ज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापकांची नेमणूक केली जाईल. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकांचे लोकार्पण.
स्त्रियांच्या नजरेतून जगाकडे पाहून साहित्याची निर्मिती हे महिला साहित्याचे वैशिष्ट्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं मत। आता 7 नंतरही मिळणार पार्सल, रेस्टॉरंट चालकांना पालिकेचा दिलासा आणि अभ्यासिका सुरू करण्यास परवानगी द्यावी, MPSC स्टुडंट राईट्सची शासनाकडे मागणी। याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। पाहत रहा पुणे दर्पण न्यूज।